श्री स्वामी समर्थ. बंधूंनो आणि भगिनींनो, कधी कधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला काहीच समजत नाही. एकामागून एक अडचणी येतात. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला तेच आपल्यापासून दूर जातात. आपण मनापासून केलेले प्रयत्न अपयशी ठरतात. पैशांची चिंता, नात्यांची चिंता, भविष्याची चिंता आणि त्यात मनात एकच प्रश्न निर्माण होतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? कधी आपण स्वामींची सेवा करतो, नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, तरीही समस्या संपत नाहीत. मग मनात विचार येतो, मी एवढी भक्ती करूनही माझी परीक्षा का घेतली जात आहे? पण आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कदाचित स्वामी तुमची परीक्षा घेत नसतील. कदाचित स्वामी तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार करत असतील. आपल्याला जे संकट दिसते त्यामागे स्वामींची काहीतरी योजना असू शकते. आपल्याला जो विलंब दिसतो त्यामागे योग्य वेळ असू शकते. आपल्याला जे नुकसान वाटते त्यामागे एखाद्या मोठ्या संकटापासून संरक्षण असू शकते. म्हणूनच आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवतो का, की माझ्या परिस्थितीवर? कारण भक्ती म्हणजे फक्त सुखाच्या काळात स्वामींचे नाव घेणे नाही. भक्ती म्हणजे संकटाच्या काळातही स्वामी माझ्यासोबत आहे हा विश्वास टिकवणे. संकटात आले म्हणजे स्वामी दूर गेले असे नाही. आपण अनेकदा असा गैरसमज करून घेतो की आपल्या आयुष्यात समस्या वाढल्या म्हणजे देव आपल्यावर नाराज आहेत. पण हे नेहमीच खरं नसतं. कधीकधी जीवनातील अडचणी आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी येतात. जसं एखादं झाड वाऱ्यामुळे अधिक मजबूत होतं, तसं माणूस संकटांमधून अधिक सक्षम होतो. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं, पण आई त्याला प्रत्येक वेळी उचलून कायम मांडीवर ठेवत नाही. ती त्याला पुन्हा उभं राहू देते, कारण तिला माहिती असतं हे पडणं त्याला चालायला शिकवणार आहे. त्याचप्रमाणे स्वामी कधीकधी आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण लगेच दूर करत नाहीत. कारण कदाचित त्यांना आपल्याला काही शिकवायचं असतं. कदाचित संयम, कदाचित धैर्य, कदाचित योग्य लोक ओळखण्याची बुद्धी, कदाचित स्वतःवर विश्वास, किंवा कदाचित आपल्याला त्या मोठ्या जबाबदारीसाठी स्वामी तयार करत असतात, जी अजून आपल्याला लक्षातही आलेली नसते. म्हणून संकट आलं की पहिला विचार असा करू नका, स्वामी माझ्यावर नाराज आहेत. त्याऐवजी म्हणा, स्वामी, या परिस्थितीतून मला काय शिकवायचं आहे ते मला समजण्याची बुद्धी द्या. प्रत्येक विलंब म्हणजे नकार नसतो. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता कशामुळे निर्माण होते? विलंबामुळे. आपण एखादी इच्छा मनापासून करतो, नोकरी मिळावी, व्यवसाय वाढावा, लग्न व्हावं, घर मिळावं, कर्ज फेडलं जावं, एखादं नातं सुधारावं, आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी, आणि आपण स्वामींसमोर प्रार्थना करतो, पण लगेच परिणाम दिसत नाहीत. मग आपण म्हणतो, स्वामी, माझी प्रार्थना ऐकली नाही का? पण लक्षात ठेवा, उशीर म्हणजे नकार नाही. कधीकधी आपण ज्या गोष्टींसाठी घाई करत असतो ती गोष्ट आपल्यासाठी त्या क्षणी योग्य नसते. आपल्याला आज हवं असतं, पण स्वामींना कदाचित उद्याचं माहीत असतं. आपण एका दिवसाचा विचार करतो, पण परमेश्वराची योजना संपूर्ण आयुष्याची असू शकते. म्हणून जेव्हा गोष्ट उशिरा मिळते तेव्हा निराश होऊ नका. स्वतःला सांगा, स्वामी मला थांबवत आहेत, म्हणजेच कदाचित ते मला चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवत आहेत. काही माणसं आयुष्यातून दूर जाणं ही कृपा असू शकते. हा भाग अनेक भक्तांच्या मनाला स्पर्श करणारा आहे. आपल्या आयुष्यात काही माणसं येतात, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, मनापासून प्रेम करतो, त्यांच्यासाठी खूप काही करतो, पण अचानक ते आपल्यापासून दूर जातात. आपल्याला खूप दुःख होतं. आपण विचार करतो, असं माझ्यासोबतच का झालं? पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर कधी कधी जाणवतं, त्या व्यक्तीने माझं आयुष्य सोडलं, हेच माझ्यासाठी चांगलं झालं. त्यावेळी जे दुःख वाटलं होतं तेच नंतर आशीर्वाद वाटू शकतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कायम ठेवण्याचा हट्ट करू नका. काही लोक तुमच्या आयुष्यात धडा शिकवण्यासाठी येतात, काही लोक तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतात, काही लोक तुमच्या चुका दाखवण्यासाठी येतात, आणि काही लोक तुमच्यापासून दूर जाणं हीच तुमच्यासाठी स्वामींची कृपा असू शकते. म्हणून एखादी व्यक्ती दूर गेली तर स्वामींना विचारण्याऐवजी, स्वामी, या घटनेतून मला काय शिकायचं आहे, असा प्रश्न विचारा. संकटात तुमची खरी ताकद जागी होते. सुखात प्रत्येकजण शांत असतो, पण संकटात आपली खरी ओळख होते. आपण किती धैर्यवान आहोत, किती संयमी आहोत, आपला विश्वास किती मजबूत आहे, हे संकटच आपल्याला दाखवतं. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला अचानक आर्थिक अडचणी आल्या. सुरुवातीला तो घाबरतो, नंतर तो खर्च कमी करायला शिकतो, नवीन काम शोधतो, नवीन कौशल्य शिकतो, कष्ट करतो, आणि काही काळानंतर तो पूर्वीपेक्षा अधिक सक्षम होतो. मग त्याला जाणवतं, त्या कठीण काळाने मला तो
माणूस बनवलं जो मी आज आहे. म्हणून संकटाला फक्त शत्रू समजू नका. कधी-कधी संकट हे तुमचं प्रशिक्षण असतं आणि त्या प्रशिक्षणाच्या काळात स्वामी तुमच्यासोबत असतात. स्वामी भक्ताला आधी आतून तयार करतात. आपण बाहेरचं बदलण्याची प्रार्थना करतो. माझी परिस्थिती बदला, माझं नशीब बदला, माझ्या अडचणी दूर करा. पण कधी-कधी स्वामी आधी आपल्याला बदलतात. आपली विचार करण्याची पद्धत बदलतात. आपल्यातील भीती कमी करतात. आपल्याला संयम शिकवतात. आपल्याला चुकीच्या सवयींपासून दूर नेतात. आपल्याला योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी देतात. कारण बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी आतला माणूस मजबूत असणं गरजेचं असतं. मोठी संधी मिळाली आणि आपण मानसिकदृष्ट्या तयार नसलो तर ती संधीही आपल्याला सांभाळता येणार नाही. म्हणून कदाचित आज स्वामी तुमच्यावर काम करत आहेत, तुम्हाला घडवत आहेत, तुम्हाला तयार करत आहेत. माझीच परीक्षा का? हा प्रश्न सोडा. आपण अनेकदा म्हणतो, माझ्याच वाट्याला हे का? माझ्याच घरात समस्या का? माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? पण हा प्रश्न आपल्याला आणखीन कमजोर करतो. त्याऐवजी प्रश्न बदला. या परिस्थितीत मी काय करू शकतो? हा प्रश्न तुम्हाला शक्ती देतो. उदाहरणार्थ, माझ्याकडे पैसे कमी आहेत. याऐवजी मी माझी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आज काय करू शकतो? माझं नातं बिघडलं आहे. याऐवजी मी माझ्या बाजूने संवाद सुधारण्यासाठी काय करू शकतो? माझं मन अस्वस्थ आहे. याऐवजी आज मी माझ्या मनाला शांत करण्यासाठी काय करू शकतो? आणि त्या प्रत्येक प्रयत्नांसोबत स्वामींचं नामस्मरण ठेवा. स्वामींवर विश्वास म्हणजे निष्क्रिय बसणे नाही. हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे आपण काहीच करायचं नाही असं नाही. आपण प्रयत्न करायचे, कष्ट करायचे, योग्य निर्णय घ्यायचे, चुका सुधारायच्या आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवायचे. कर्म आपलं, परिणाम स्वामींच्या इच्छेवर. एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा जवळ आली म्हणून फक्त स्वामींची प्रार्थना केली आणि अभ्यासच केला नाही, तर ते श्रद्धा नाही. त्याने अभ्यास करायचा, प्रामाणिक प्रयत्न करायचा आणि मग स्वामींचं स्मरण करायचं. व्यवसायात असाल तर प्रामाणिकपणे काम करा, नोकरीत असाल तर मेहनत करा, घरात असाल तर प्रेमाने नाती जपा आणि प्रत्येक कामापूर्वी मनात म्हणा, स्वामी माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. कधीकधी स्वामी नाही म्हणतात कारण त्यांच्याकडे चांगलं असतं. आपण एखादी गोष्ट मागतो, ती मिळत नाही. आपल्याला वाटतं स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही. पण कदाचित आपल्याला जे हवं होतं त्यापेक्षा चांगलं काहीतरी पुढे असेल. म्हणून प्रत्येक न मिळालेली गोष्ट ही शिक्षा नसते. कधी ती सुरक्षा असते, कधी दिशा असते, कधी संरक्षण असते, कधी मोठ्या संधीची तयारी असते. म्हणून जीवनात काही दरवाजे बंद झाले तर सतत त्याच दरवाजावर ठोठावत बसू नका. कदाचित स्वामी तुम्हाला दुसऱ्या दरवाजाकडे नेत असतील. जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात, आयुष्यात असा काळ येतो की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कुठे जायचं, काय करायचं, कोणावर विश्वास ठेवायचा काहीच कळत नाही. अशा वेळी घाईघाईने निर्णय घेऊ नका. थोडं थांबा, मन शांत करा, स्वामींचं नामस्मरण करा. स्वतःला विचारा, आज मी फक्त एक पाऊल पुढे जाण्यासाठी काय करू शकतो? संपूर्ण आयुष्याचा भार एकाच दिवसात उचलायचा नसतो. आजचा दिवस सांभाळा, आजचं काम करा. आज एक चांगला निर्णय घ्या. उद्याची चिंता उद्यावर सोडा आणि मनात ठेवा, जिथे माझी शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. स्वामींच्या भक्तांसाठी संयम का आवश्यक आहे? बी पेरल्यानंतर लगेच झाड मिळत नाही. बीजाला जमिनीत राहावं लागतं, पाणी मिळतं, ऊन सहन करावं लागतं, मग अंकुर फुटतो. तसंच आपल्या प्रार्थनेलाही वेळ लागू शकतो. आज आपण प्रार्थना केली म्हणून उद्याच परिणाम दिसेल असं नाही. म्हणून भक्तीमध्ये संयम आवश्यक आहे. काही लोक 2 दिवस दिवस नामस्मरण करतात आणि म्हणतात, काहीच फरक पडला नाही. पण भक्ती व्यवहारासारखी नसते. ती सौदा नाही. मी इतकी पूजा केली मग मला हे मिळायलाच हवं, असा हिशोब नसतो. भक्ती म्हणजे, स्वामी मला काय द्यायचं हे तुम्हाला माहीत आहे. मला फक्त तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आजची अडचण उद्याची ताकद बनेल. तुमच्या आयुष्यातील आजचा कठीण काळ एक दिवस तुमची कथा बनेल. आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडत आहात, कदाचित उद्या त्याच गोष्टीकडे पाहून म्हणाल, यातूनच मी खूप काही शिकलो. आजचा संघर्ष तुम्हाला उद्याच्या आनंदाची किंमत शिकवेल. आजची प्रतीक्षा तुम्हाला योग्य वेळेची किंमत शिकवेल. आजची एकटेपणाची भावना तुम्हाला स्वतःची ओळख करून देईल. आजचं अपयश तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्याची शक्ती देईल. म्हणून तुमच्या वर्तनातील प्रत्येक कठीण अनुभवाकडे एक शिकवण म्हणून पहा. स्वामींच्या चरणी तुमची चिंता सोडा. काही भक्त दिवसभर चिंता करत राहतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार. काय होईल पुढे काय? जर हे झालं तर? जर ते नाही झालं तर? असं सतत विचार करत राहिल्याने समस्या सुटत नाहीत.
उलट मनाची शक्ती कमी होते. म्हणून जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. मनापासून म्हणा, स्वामी, जे माझ्या हातात आहे ते करण्याची शक्ती द्या आणि जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची शांतता द्या. हा विचार मनाला खूप आधार देतो. संकटाच्या काळात रोज काय करावे? जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर काही साध्या गोष्टी आपल्या जीवनात आणा. पहिली गोष्ट, सकाळी स्वामींचं नामस्मरण करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. मनातील चिंता स्वामींना सांगा. देवापासून काही लपवण्याची गरज नाही. मनातलं सगळं बोला. स्वतःला दोष देणं कमी करा. चूक झाली असेल तर ती स्वीकारा. सुधारणा करा आणि पुढे चला. दररोज एक चांगलं काम करा. एखाद्याला मदत करा. एखाद्याला धीर द्या. एखाद्याशी प्रेमाने बोला. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. एक दिवस प्रयत्न करून थांबू नका. नकारात्मक संगत कमी करा. सतत भीती निर्माण करणाऱ्या आणि निराश करणाऱ्या वातावरणापासून थोडं अंतर ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करा. मनात म्हणा, स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चुका क्षमा करा आणि उद्याचा दिवस योग्य मार्गाने जगण्याची बुद्धी द्या. तुमच्या आयुष्यातील 3 प्रकारची संकटे कधी कोणते ते पाहूया. कधी संकट बाहेरून येतं, कधी संकट आपल्या चुकीच्या निर्णयामुळे येतं आणि कधी संकट आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतं. म्हणून प्रत्येक संकटाला स्वामींची परीक्षा म्हणण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर आपली चूक असेल तर ती सुधारायची. जर परिस्थिती आपल्या हाताबाहेर असेल तर संयम ठेवायचा आणि जर एखाद्या अनुभवातून शिकण्याची संधी असेल तर ती स्वीकारायची. स्वामींची भक्ती आपल्याला वास्तवापासून पळायला शिकवत नाही, ती वास्तवाला धैर्याने सामोरं जायला शिकवते. जेव्हा तुम्हाला वाटतं स्वामी माझं ऐकत नाहीत असं कधी वाटलं तर शांत बसा, डोळे मिटा, स्वामींचं स्मरण करा आणि स्वतःला विचारा, मी स्वामींचं ऐकतोय का? कारण आपण अनेकदा स्वामींकडून उत्तर मागतो, पण आपल्या मनात आधीच उत्तर ठरवलेलं असतं. मला हेच हवं, माझं म्हणणंच बरोबर, हेच आता घडलं पाहिजे. पण स्वामींची इच्छा आपल्या इच्छेपेक्षा वेगळी असू शकते. भक्ती म्हणजे फक्त स्वामी माझं ऐका नाही. भक्ती म्हणजे, स्वामी, मला तुमचं ऐकण्याची बुद्धी द्या. आज तुमच्यासाठी स्वामींचा संदेश, जर तुम्ही सध्या एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असाल, जर तुमच्या मनात चिंता असेल, जर तुमच्या आयुष्यात काहीही अपेक्षेप्रमाणे घडत नसेल, तर हा संदेश मनात ठेवा. घाबरू नका. प्रत्येक विलंबामागे कारण असू शकतं. प्रत्येक संकटामागे शिकवण असू शकते. प्रत्येक बंद दरवाजामागे दुसरा मार्ग असू शकतो. तुम्हाला आज सगळं समजणार नाही, पण काही काळानंतर कदाचित तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्यावेळी मला का थांबवलं जात होतं? ते आज समजलं. म्हणून आजची परिस्थिती पाहून संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका. आजचा दिवस कठीण आहे म्हणजे उद्याही तसाच असेल असं नाही. स्वामी, मला मजबूत करा. कधी स्वामींकडे अशी प्रार्थना करून पहा, स्वामी, माझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ताबडतोब दूर करा. असं म्हणण्याऐवजी, स्वामी, अडचणींचा सामना करण्याची शक्ती द्या. माझी प्रत्येक समस्या सोडवा. याऐवजी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझं नशीब बदला. याऐवजी माझे प्रयत्न योग्य दिशेने जाऊ द्या. माझी चिंता दूर करा. याऐवजी माझ्या मनात विश्वास निर्माण करा. ही प्रार्थना मनाला वेगळ्याच प्रकारची ताकद देते. तुमच्या जीवनातही एक सुंदर वळण येईल. कदाचित आज तुम्हाला काहीच आशा दिसत नसेल, पण जीवन कायम एकाच अवस्थेत राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होते. पावसाळा कितीही मोठा असला तरी आकाश स्वच्छ होतंच. तसंच संकट कितीही कठीण असलं तरी परिस्थिती बदलू शकते. म्हणून स्वतःला एक संधी द्या. थोडं थांबा, श्वास घ्या, स्वामींचं नाव घ्या आणि पुन्हा एक पाऊल पुढे टाका. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात त्याच्या पुढेच तुमच्या आयुष्यातील सुंदर अध्याय सुरू होणार असेल. तुमची कथा अजून संपलेली नाही. आज अपयश आलं म्हणून तुम्ही अपयशी नाही. आज पैसे कमी आहेत म्हणून तुम्ही गरीबच राहणार नाही. आज कोणी तुमच्याबरोबर नाही म्हणून तुम्ही कायम एकटे राहणार नाही. आज तुमचं मन दुःखी आहे म्हणून संपूर्ण आयुष्य दुःखाचं असेल असंही नाही. तुमची कथा अजून पूर्ण झालेली नाही. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, पण त्यासोबत स्वतःचे प्रयत्नही सुरू ठेवा. कारण कदाचित स्वामी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत आणि त्या मार्गावर चालण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश, आता हा संपूर्ण विषय एका वाक्यात समजून घ्या. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत असं समजू नका. कदाचित ते तुम्हाला तुमच्या पुढच्या मोठ्या टप्प्यासाठी तयार करत आहेत. म्हणून अडचण आली तर घाबरू नका. विलंब झाला तर निराश होऊ नका. कोणी सोडलं तर स्वतःला कमी समजू नका. अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करा. मन अस्वस्थ झालं तर स्वामींचं नामस्मरण करा आणि जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. तुम्ही फक्त एवढं म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. मला काही समजत नसलं तरी मला विश्वास आहे की तुम्हाला सगळं माहीत आहे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज या क्षणी तुमच्या मनात कोणतीही चिंता असेल, कोणतेही दुःख असेल, एखादी अपूर्ण इच्छा असेल, एखादं नातं तुटल्याचं दुःख असेल, पैशाची अडचण असेल, भविष्याची चिंता असेल, तर काही क्षण डोळे मिटा. मनापासून स्वामींचं स्मरण करा आणि म्हणा, स्वामी, मला माझ्या परिस्थितीची भीती नाही, कारण माझ्यासोबत तुम्ही आहात. तुम्हाला आज मार्ग दिसत नसला तरी चालेल, स्वामींना मार्ग दिसतो.
तुम्हाला आज उत्तर मिळालं नाही तरी चालेल. स्वामींना योग्य वेळ माहीत आहे. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण झाली नाही तरी चालेल. स्वामींना तुमच्यासाठी योग्य काय आहे हे तुमच्यापेक्षा अधिक माहीत आहे. म्हणून विश्वास ठेवा, प्रयत्न करा, नामस्मरण करत राहा आणि जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकत राहा. कदाचित आजची तुमची अडचणच उद्याच्या तुमच्या सामर्थ्याचं कारण बनेल. कदाचित आजचं तुमचं दुःखच उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बनेल. आणि कदाचित आज तुम्हाला वाटत असेल स्वामी माझी परीक्षा घेत आहेत, पण उद्या तुम्हीच म्हणाल नाही स्वामी मला घडवत होते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा संदेश मनापासून भावला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, माझा विश्वास तुमच्यावर आहे. हा संदेश एखाद्या अशा स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा जो सध्या एखाद्या कठीण परिस्थितीतून जात आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. श्री स्वामी समर्थ.